वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. आदर्श गट शिक्षणाधिकारी मोहनी राज तुंबारे यांना सेवानिवृत्तीनिमित्त भावपूर्ण निरोप. राहुरी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी मोहनी राज भाऊराव तुंबारे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त पंचायत समिती राहुरी येथे भावपूर्ण सत्कार व निरोप समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी डॉक्टर सुरेश तायडे होते. 1 जून 1968 रोजी कोपरगाव येथे जन्मलेल्या तुंबारे यांनी 1993 मध्ये शासकीय सेवेत प्रवेश केला. सहाय्यक शिक्षक, प्रकल्प अधिकारी, प्राध्यापक, प्रशासन अधिकारी, विज्ञान पर्यवेक्षक आदी विविध पदांवर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. 3 ऑगस्ट 2023 रोजी त्यांनी राहुरी पंचायत समितीत गट शिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. कार्यक्रमात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपाली गायकवाड, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी गजानन शिंदे, केंद्र प्रमुख विद्या भागवत यांच्यासह अनेक मान्यवरांनी तुंबारे यांच्या कार्याचा गौरव केला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघेवस्ती धानोरे यांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सन्मानपत्राचे वाचन राजू उदमले यांनी केले, तर सूत्रसंचालन गणेश शिंदे यांनी केले. उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात तुंबारे यांना भावपूर्ण निरोप दिला. पण आम्हाला त्या दिवशी ती शाळा सकाळी सकाळी भेटून जायची, किंवा तिथली स्वच्छता असेल, तिथलं बाकीचं ऍडजस्टमेंट असेल, शाळा कुणी लॉक करायची कुणी उघडायची, ते सगळं सर्व करून घ्यायचे. आम्हाला फक्त तिथे जाणं, तिथं टेबल खुर्च्या मांडलेला असायचं, तिथं टेस्ट करणं आणि वेळ झाली की निघून येणं. पण आम्हाला कधी तिथे कसली अडचण आली नाही की लॉक होतं किंवा काही कुणी काही बोललं. सगळ्यात पहिले शाळेशी संपर्क करायला पाहिजे अशी भावना तयार झाली. आणि मग अशी जसं मेडिकल ऑफिसर बोलतात की साहेबांना कधीही फोन केला तर त्यांचा असा एक रेझिस्टन्स किंवा रिलक्टन्स नव्हता, आणि तोच अनुभव माझा पण. मुळातच पोलीस खात्यामध्ये तर अगदी शेवटच्या क्षणी काहीतरी गडबड असते त्यावेळी आम्ही फोन करतो, 2 मिनिटात काहीतरी सांगतो, परंतु त्या 2 मिनिटात सांगितलेल्या गोष्टीलाही साहेबांनी तेवढाच भरभरून प्रतिसाद देत सर्व त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सगळ्या खाजगी शाळा असतील, सरकारी शाळा असतील, त्या सगळ्या शिक्षकांची मोठ बांधत विद्यार्थ्यांच्या प्रती, म्हणजे लैंगिक अपहरण असेल किंवा अपहरणाची गुन्ह्यांच्या बाबतीतली जनजागृती असेल, याच्यावर आम्ही मागच्या 3-4 वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या. त्याच्यात निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेतला, आणि त्याच्यात प्रत्येक स्पर्धेत किमान 10,000 मुलांनी सहभाग नोंदवला. आणि हे जे काही सहभाग नोंदवल्यानंतर म्हणजे त्याचा परिणाम असा झाला की मी चार्ज घेतला त्यावेळी पहिल्या महिन्यात जानेवारी 2024ला 6 मुलींचं, अल्पवयीन मुलींचं अपहरण झालेलं होतं. ते आता अगदी एखाद दुसऱ्या महिन्यात एखादी केस आली तर येते. म्हणजे हे जे काही प्रमाण कमी झालं याचं जरी आम्हाला सगळे कौतुक आमचं करत असते, परंतु त्या जनजागृतीमध्ये सगळ्यात महत्वाचं कौतुक आहे त्या शिक्षण विभागाचं, त्या शिक्षकांचं आणि त्या शिक्षकांची मोठ पाडणार गट शिक्षणाधिकारी यांचं. तर अशा प्रकारे निश्चित पोलीस खात्यावर येणारा जो काही कामाचा ताण आहे तो निश्चित कमी होऊ शकतो याची मला खात्री आहे. आणि प्रोफेशनल जीवनाव्यतिरिक्त साहेबांच्या कामामुळे, म्हणजे आता मी बऱ्याच शाळांमध्ये, मलाही शाळांमध्ये जायला नेहमी आवडायचं. अगदी छोट्या मोठ्या कुठल्याही शाळेतला कुठलाही कार्यक्रम असेल तर बऱ्याच कार्यक्रमामध्ये तुंबारे साहेबांची माझी भेट झालेली आहे. पण हे करत असताना कधी कधी आपलं कौटुंबिक जीवन, व्यक्तिगत जीवन आपण कुठेतरी बाजूला सारत असतो. आणि मला वाटतं की आता या सेवापूर्तीनंतर तुम्हाला पूर्ण वेळ कौटुंबिक जीवन, पूर्ण वेळ तुमचं छंद जोपासणं, व्यक्तिगत जीवन याला वेळ आहे, तर त्यासाठी मी शुभेच्छा देतो. आम्हाला त्यांचा आता सहवास मिळणार नाही, म्हणून आमच्यासाठी हा खरोखर अतिशय दुःखाचा दिवस आहे. आयुष्यामध्ये नोकरी करत असताना अनेक अधिकारी येऊन गेले, परंतु इतका प्रेमळ, इतका कर्तव्यनिष्ठ माणूस, इतका अधिकारी मी आयुष्यामध्ये कधीच पाहिला नाही. काम हे करून घेता येतं, हे धाक दाखवून पण करून घेता येतं आणि प्रेमळपणाने पण करून घेता येतं. तर ते काम प्रेमळपणाने कसं करून घ्यायचं हे जर पुन्हा शिकायचं असेल तर ते या तुंबारे साहेबांकडून शिकलं. ज्यांची त्यांची काम करून घेण्याची प्रवृत्ती वेगळी असेल, पण अशी जी व्यक्ती असेल काम करून घेणारी, तर त्यांना कुठेही असो आपण
तरी फुल न फुलाची पाकळी देण्यासाठी शुभेच्छा येतो. आजचा भरगच्च जनगणना आहे, सुट्टी आहे, तरी आज हा हॉल भरलाय सर. हे केवळ तुमच्या प्रेमामुळे सर्व आले. आमच्या वहिनीताई यांनाही विनंती आहे, आता त्या थोडं लक्ष द्या. सकाळी निघतील लगेच घराच्या बाहेर उद्या 1 तारखेनंतर विचारत जा पुढे चालते, कारण ते 8-9 नंतरच यायचे घरी. मला माहित आहे आमच्या पगार मागेच जायचं, कधी संपर्क जाते विचारायचं. सत्कर्म करणारे आमचे तुंबारे साहेब अतिशय शालीन आणि सुशील अशा प्रकारचं व्यक्तिमत्व मी आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यात पाहिलेल्या गट शिक्षण अधिकाऱ्यांपैकी अतिशय सुशील असं व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहिलेलं आहे. अशा गेला आहे, कारण असा अधिकारी रात्री 8 काय 9 वाजेपर्यंत साहेब आपल्या गावडी पंचायत समितीमध्ये असायचे. शिवाय कधीही अण्णा कुणाच्याही चहाच्या अपेक्षा नाही, कुठल्या जेवणाच्या